परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सय्यद इक्बाल यांची निवड झाली। आज पार पडलेल्या निवडणुकीत सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या तिरुमला खिल्लार यांना 26 मतं मिळाली। मात्र मुंबईत मराठी महापौर होणार अशी घोषणा देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणीत मुस्लिम व्यक्तीला महापौरपद देण्यात आलं। याच मुद्द्यावरून भाजपनं ठाकरेंवर जोरदार टीकेला सुरुवात केली। ठाकरेंनी निवडणुकीत मराठीचा मुद्दा पुढे केला, पण जेव्हा महापौर निवडण्याची वेळ आली तेव्हा मुस्लिम महापौर केला अशी टीका भाजपचे नगरसेवक आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली। उद्धव ठाकरे औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करत आहेत अशी टीका भाजपच्या नवनाथ बन यांनी केली। दरम्यान परभणीच्या महापौर पदावरून होणाऱ्या टीकेला संजय राऊत आणि संदीप देशपांडेंनी उत्तर दिलं। त्याचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? काय तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही ना। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा, हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे। आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाही आहे, हा महत्त्वाचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।